नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपक पळसुले. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वानखेडे स्टेडियमवर विश्वविजेता टीम इंडियाचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी लाखो क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती. तर दुसरीकडे विश्वविजेता टीम इंडियातील मुंबईच्या 4 खेळाडूंचा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये आज सत्कार होणार आहे. यासह अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया 100 हेडलाईन्सनी. वानखेडे स्टेडियमवर विश्वविजेता टीम इंडियाचा सत्कार सोहळा. सत्कारवेळी वानखेडे स्टेडियमवर लाखो क्रिकेट प्रेमींची गर्दी. रोहित शर्माचे आई वडील गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा यांची वानखेडे स्टेडियमवर सत्कार सोहळ्याला हजेरी. रोहितनं सत्कारानंतर घेतली आई वडिलांची भेट. विश्वचषक जिंकल्यानंतर मी खुश. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची वानखेडे स्टेडियमवरील सत्कारानंतर मराठीतून प्रतिक्रिया. विश्वविजेता टीम इंडियातील मुंबईच्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणार. विश्वविजेता टीम इंडियाची मुंबईत खुल्या बसमधून विजय परेड. चाहत्यांची मोठी गर्दी. विजय मिरवणुकीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी चाहत्यांसमोर एकमेकांना मारली मिठी आणि उंचावला चषक. विश्वकप विजेता भारतीय टीम असलेला खुल्या बसला लाखो चाहत्यांचा घेराव. चाहत्यांच्या घेरावात भारतीय टीम वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडमुळे चर्चगेट परिसरात प्रचंड गर्दी. काहींना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णवाहिकेतून नेण्याची वेळ. विश्वविजेता टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह परिसरात विजय परेड. क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी. रस्त्यावर पडला चपलांचा खच. क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी चाहते चढले झाडावर. मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली क्रिकेटची क्रेज. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची प्रचंड गर्दी. गर्दीत मुंबईकरांनी दाखवली माणुसकी. एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी दिली जागा. भारतीय क्रिकेट टीम मुंबईत दाखल. तिरंगा असलेल्या गाड्यांनी विमानतळावर क्रिकेट टीमच्या विमानाचं केलं स्वागत. विश्वविजेता टीम इंडियाला अग्निशमन दलाची अनोखी सलामी. टीम इंडियाला घेऊन मुंबईत दाखल झालेल्या विमानाचं वॉटर सॅल्यूटनं स्वागत. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट प्रेमींची तुफान गर्दी. भर पावसात देखील क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची तुफान गर्दी. वानखेडे स्टेडियमवर हार्दिकच्या घोषणा. नवी मुंबईतील क्रिकेट प्रेमी असलेल्या शाह कुटुंबानं पूर्ण कार भारतीय क्रिकेटपटूंच्या फोटो आणि पोस्टरनं सजवली. एक भारतीय म्हणून अतिशय आनंद झाला. भारतानं विश्वविजयी ट्रॉफी जिंकली. टीम मुंबईत आली. त्यांचं मनापासून स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडच्या बसवरून राजकीय वाद. आतापर्यंत टीम इंडियाच्या परेडसाठी बेस्टची बस वापरली जायची. मग यंदा गुजरातवरून बस का? नाना पटोलेंचा सवाल. विधानभवनात विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची घोषणा करणार. क्रीडा मंत्री संजय बनसोडेंची माहिती. विधानभवनात आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 2 वाजता बैठक. बैठकीमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार. अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी कमी केला. 5 दिवसांचं निलंबन केलं 3 दिवस. दानवे आज सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही निलंबन मागे घ्यायला 3 दिवस लावले. मात्र आजपासून त्याच आक्रमकतेनं विरोधी पक्षाची भूमिका मांडणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेचे निवृत्त होत असलेल्या सदस्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन.
यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती. स्मार्ट मीटरबाबत फेक नरेटिव्ह वापरला गेला. सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार नाहीत. शासकीय कार्यालय आणि इतर ठिकाणी स्मार्ट मीटर बसवणार. विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण. वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला 9 जुलै रोजी वसंत मोरे ठाकरे गटात करणार प्रवेश. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं, खासदार वर्षा गायकवाड यांचं आवाहन. तर महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर जनताच करणार, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. मूल्यांकन कर हा जाचक कर असल्यानं तो रद्द करावा, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार. शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा सरकारला इशारा. बालाजी कल्याणकर यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही. मंत्री शंभूराज देसाईंचं सभागृहात आश्वासन. मूल्यांकन करावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देसाईंचं स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतावर निवडून येत असल्यामुळे त्यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरलाय. मुस्लिम द्वेष का, या आव्हाडांच्या प्रश्नावर मनसे नेते प्रकाश महाजनांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे 5 ते 6 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार. 7 जुलै रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती. मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं धनबादमधून अमन सिंगला अटक केली. न्यायालयानं अमन सिंगला सीबीआय रिमांडमध्ये पाठवलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचे निलंबन. चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार. ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचं वयाच्या 100व्या वर्षी वृद्धापकाळानं नाशिकमध्ये निधन. बालकलाकार म्हणून सत्यजित रॉय यांच्या संध्या चित्रपटातून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी व्यापार संकुल परिसरात मनसे नेत्यावर गोळीबार. अमन अंधेवर जखमी. अज्ञात युवकांना लिफ्टजवळ गोळ्या झाडल्या. हल्लेखोर युवकाचा तपास सुरू. नांदेडच्या नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या हुकुमशाहीला धर्मबादकर वैतागले. धर्माबाद बंद, बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा. पुण्यात बजाजची सीएनजी बाईक आज होणार लॉन्च. लॉन्चिंग वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती. शिर्डी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली. जुहूपासून अंधेरी पश्चिम पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्ध. अवजड वाहनांना पुलावर बंदी. मुंबईतील अंधेरी पूर्व इथे गुंदवली परिसरात पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळला. मेट्रो स्थानकाजवळचा पुलाचा भाग खालून जाणाऱ्या एका गाडीवर कोसळला. जीवितहानी नाही. भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रेंकडून मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी. बेजबाबदार ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. पालघरमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या आशेरी किल्ल्यावर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानतर्फे संवर्धन मोहीम. आशेरी गडावरील तलावाची केली साफसफाई. अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिका, बेस्ट आणि वीज कंपनीकडून संयुक्त कारवाई. विविध परिसरात आढळल्या अनधिकृत वीज जोडण्या. अनधिकृत लेडीज बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंटला टार्गेट करू नका. भाजप आमदार गणेश नाईकांची पालिकेला सूचना. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निधीअंतर्गत येणाऱ्या कामांसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनाच प्राधान्य द्या. ठेकेदार संघटनेची लेखी निवेदनाद्वारे महापालिका शहर अभियंता आणि आयुक्तांकडे मागणी. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोफत अर्ज भरून घेण्याचं काम सुरू. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खातं उघडण्याची आणि बँकेत खात्यामध्ये
डिपॉझिटही करण्याची गरज नाही, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी ग्रामसेवकाकडून पैशांची मागणी, पैसे मागतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित. डोंगरकडा गावातला प्रकार. लाडकी बहीण योजनेसाठी पंढरपुरातून सामाजिक कार्यकर्ते भाऊ आले पुढे. सर्व महिलांचे मोफत अर्ज भरून दाखल करण्यास सुरुवात. सोलापुरात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेनं लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे नियोजन करावं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलैपासून शिबिराचं आयोजन. 31 ऑगस्ट शेवटची तारीख. धावपळ गोंधळ करू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. संत ज्ञानोबांची पालखी जेजुरीमध्ये तिचं स्वागत, तर माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण. पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री उशिरा चांदीची मेघडंबरी बसवण्याच्या कामाला सुरुवात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात स्वागत. कळंब शहरात हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन. अहमदनगरच्या श्रीगोंदामध्ये संत श्री महंमद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. शेख महंमद महाराजांच्या दिंडीचं यंदाचं दुसरं वर्ष. आषाढीच्या तोंडावर प्रशासनानं नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानं व्यापारी संतप्त. बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके, टपऱ्या हटवण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी. बुलढाण्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण निलंबित. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली एबीपी माझाच्या बातमीची दखल. धाराशिवमध्ये शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांचा. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून जाऊ न देण्याचा गावकऱ्यांचा पवित्रा. पालघर जिल्ह्यात 2462 गर्भवती माता 19 वर्षांखालील असल्याची धक्कादायक माहिती समोर. बालविवाहांमुळे कमी वयात गर्भवती राहण्याचं प्रमाण प्रचंड. रत्नागिरीच्या मिरजोळे परिसरात वासराचं शिर सापडल्यामुळे तणाव. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी. ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते आक्रमक. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा. संबंधिताला अटक नाही तोपर्यंत माघार नाही. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम. भिवंडीच्या कांबारी नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढण्याची शिक्षा. व्हिडिओ व्हायरल. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. पोहता येत असल्यामुळे सोबतच्या मित्रांचा वाचवला जीव. भिवापूरची घटना. रत्नागिरीच्या खेडमध्ये एकाच दिवशी 60 ठिकाणी चोऱ्या. वेरळ परिसरात चोरट्यांनी एकाच सोसायटीतील 2 बंगले आणि 5 फ्लॅटची केली चोरी. श्वान पथकासह खेड पोलिसांचा तपास सुरू. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावानं बोगस शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार. कुही तालुक्यातली घटना. या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीत शेअर मार्केटच्या नावाखाली 1.5 कोटींची फसवणूक. आंतरराष्ट्रीय टोळीच्या 5 जणांना अटक. शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर आढळल्या विषारी अळ्या. अकोला जिल्हा प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार. शाळेत वर्गखोल्या नसल्यानं झाडाखाली विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरू. चंद्रपूरमध्ये गावकऱ्यांनी रेती तस्करांवर केलेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू तर 2 जण किरकोळ जखमी. राजुरा तालुक्यातील धोपटाळा इथली घटना. राजुरा पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या बाग नदीवरील पूल जीर्णावस्थेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जड वाहतूक सुरूच. जड वाहतूक बंद न केल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये 20 ते 25 विद्यार्थी घेऊन जात असलेल्या स्कूल बसचा अपघात. बसचं चाक पुलाच्या बॅरिकेडिंगला अडकल्यानं बस इंद्रायणी नदीत कोसळता बचावली. 4 ते 5 विद्यार्थी किरकोळ जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनरची दुसऱ्या बाजूला जाऊन धडक. 2 जण गंभीर जखमी. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हलगा गावाजवळ अपघात. इंदूर पुणे महामार्गावर मनमाडच्या कुंदलगाव शिवारात महामंडळाची एसटी बस उलटली. अपघातात 6 प्रवासी जखमी. रायगडमध्ये एसटी बस जम झाल्यानं 9 विद्यार्थी जखमी. बस चालकाचा बेजबाबदारपणामुळेच अपघात. पालकांचा आरोप. वाहन चालकावर कारवाईची मागणी. लासल गावात हल्ला झालेल्या 29 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. 1 जुलैला जमिनीच्या वादातून रस्त्यात हत्या करण्यात आली होती. बुलढाण्याच्या खामगाव शहरात वृद्ध महिलेला बैलानं धडक दिली. महिला गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित. सोलापूरच्या गुळवंची इथे विजेच्या धक्क्यानं 24 म्हशींचा मृत्यू. महसूल प्रशासनानं पंचनामा करून संबंधित पशुपालकाला तातडीनं मदत करावी. ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्याच्या जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसानं शेतकरी सुखावला तर अनेक नदी आणि ओढ्यांना पूर. मुसळधार पावसामुळे बेळगावचा गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या कामानं शेतीला तलावाचं स्वरूप. भूसंपादनाची प्रक्रिया न करतात शेतातून बळजबरीनं वितरिकेचं काम. अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. दमदार पावसानंतर भंडाऱ्यात भात लागवडीला सुरुवात. लोकगीतांच्या तालावर भात रोवणी. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 3 फूट पाणीसाठा शिल्लक. नागरिकांवर पाणी संकटाला सामोरं जाण्याची शक्यता. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणग्रस्त शेतकरी आक्रमक. धरणाचं पाणी कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न. कार्यालयातील टेबल आणि खुर्च्यांची तोडफोड. नागपूरच्या काटोलमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन मंत्री दादा भुसेंचा निषेध. चालक वाहकाला 38,000 वेतन देण्यात येत असल्याची खोटी माहिती दिल्याबद्दल नाराजी. वर्ध्यात आम आदमी पार्टीच्या ऑटो युनियनचं आंदोलन. प्रादेशिक परिवहन विभागाच्या चुकीच्या धोरणाचा केला निषेध. भंडारा शहरालगत बायपास मार्गाच्या निर्माणासाठी ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था. तात्काळ दुरुस्त रस्ता करून द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.